हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलला. तर आज आपण जनरल स्टडीज पेपर 2चा सिलेबस डिस्कस करणार आहोत. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे पहा. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ओके, तर आपण हा सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस करूयात. बिफोर दॅट मी तुम्हाला सांगू इच्छिते की जनरल स्टडीज पेपर 1 आणि जनरल स्टडीज 3चा जो सिलेबस आहे तो आम्ही ह्याच चॅनेलवर डिस्कस केलेला आहे. त्याचे व्हिडिओज तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ओके, तर लेट्स स्टार्ट. आपण जनरल स्टडीज पेपर 2चा सिलेबस स्टार्ट करूयात. पहा, फर्स्ट टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधान. त्याच्यामध्ये सब टॉपिक्स काय काय आहेत. इव्होल्युशन, फीचर्स अँड सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाची उत्क्रांती, त्याची वैशिष्ट्ये आणि भारतीय संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी. ओके, त्यानंतर सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स अनालिसिस म्हणजे भारतीय संविधानाचे स्रोत आणि त्याचे विश्लेषण. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनलिझम अँड कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे घटनावाद आणि घटनात्मक नैतिकता. ओके, नेक्स्ट टॉपिक प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना. भारताची जी प्रस्तावना आहे त्याच्याशी रिलेटेड सब टॉपिकमध्ये काय आहे. नेचर ऑफ इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राजकारणाचे प्रास्ताविक स्वरूप. ओके, थर्ड टॉपिक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स. त्याच्यामध्ये अमेंडमेंट प्रोसिजर अँड रिसेंट अमेंडमेंट्स म्हणजे घटनात्मक सुधारणा आणि अलीकडील ज्या सुधारणा झालेल्या आहेत. आपण पाहतो 10 फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, 10 सेकंड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. हे इम्पॉर्टंट आहेत. थर्ड आणि 10 थर्ड आणि 10 बिकॉज त्या आता करंट अफेअर्समध्ये होत्या. ओके, तर ते देखील तुमच्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर फोर्थ टॉपिक मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स. त्याच्यात सब टॉपिक आहे आर्टिकल 12 आणि 13 डॉक्ट्रिन ऑफ बेसिक फीचर अँड केशवानंद भारती केस. ही केस खूप इम्पॉर्टंट आहे बा. केशवानंद भारती केस तुम्ही बघाल की UPSC आणि MPSC मध्ये देखील प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये केशवानंद भारती केसवर खूप जोर दिलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये. ओके, तर अर्थ काय आहे आर्टिकल 12 आणि 13 डॉक्ट्रिन ऑफ बेसिक फीचर्स. त्याचा कलम 12 आणि कलम 13 त्यातील मूलभूत सिद्धांत, वैशिष्ट्ये आणि केशवानंद भारती केस. ओके, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्यानंतर सब टॉपिक आहे आर्टिकल 14 to 18 टॉपिक्स लाईक रिझर्वेशन, डिस्क्रिमिनेशन. त्यानंतर सेक्शन 377. तर ह्याचा अर्थ काय आहे कलम 14 ते 18 आणि असे विषय जसे रिझर्वेशन म्हणजे आरक्षण, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव आणि सेक्शन 377 IPCचा. ओके, नेक्स्ट सब टॉपिक आर्टिकल 19 to 22 टॉपिक्स लाईक सबरीमाला, ट्रिपल तलाक, सेडिशन, एथुनिशिया एटसेट्रा म्हणजे कलम 19 ते 22 सारखे. आणि विषय कोणते आहेत. सबरीमाला, तिहेरी तलाक आणि देशद्रोह, इथुनेशिया एटसेट्रा. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 25 to 28 आणि रिसेंट जजमेंट्स ऑन रिलिजन, फॉर एक्झाम्पल हिजाब केस. ओके, म्हणजे कलम 25 ते 28 आणि अलीकडील धर्मावरील निर्णय, फॉर एक्झाम्पल हिजाब केस. ठीक आहे. ही कर्नाटकाची केस 2022 मध्येच आपण बघत असाल की न्यूजपेपरमध्ये देखील तुम्ही रीड केलेली असेल ही केस. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 32 राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणजे कलम 32 आणि अधिकार घटनात्मक उपाय. ठीक आहे. फोर्थ टॉपिक डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे निर्देशक तत्व. त्याच्यामध्ये काय आहे सब टॉपिक्स इव्होल्युशन, नेचर अँड नेसेसिटी ऑफ DPSP इन इंडियन कॉन्टेक्स्ट. ओके, म्हणजे भारतीय संदर्भात त्याचे DPSPची उत्क्रांती आणि त्याचं नेचर कसं आहे आणि काय गरज आहे DPSPची. त्यानंतर क्लासिफिकेशन अंडर सोशलिस्टिक, गांधीयन अँड लिबरल प्रिन्सिपल्स म्हणजे समाजवादी अंतर्गत वर्गीकरण लाईक गांधीवादी आणि उदारमतवादी तत्वे. ठीक आहे. त्यानंतर फंडामेंटल डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड DPSP.
हॉट टॉपिक आहे UPSC मध्ये, फंडामेंटल राईट्स आणि DPSP मधील डिफरन्स. ठीक आहे. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्ये. त्याच्यामध्ये सबटॉपिक आहे सिग्निफिकन्स ऑफ फंडामेंटल ड्युटीज ॲज अ सिटिझन, म्हणजे नागरिकांची कर्तव्ये काय आहेत त्याचा सिग्निफिकन्स. ठीक आहे. त्यानंतर टॉपिक आहे फेडरलिझम, सेंटर स्टेट रिलेशन्स म्हणजे राज्य आणि केंद्र आणि राज्यातील संबंध. त्यात सब टॉपिक्स काय आहेत पहा. नेचर ऑफ इंडियन फेडरलिझम म्हणजे भारतीय महासंघाचे स्वरूप. त्यानंतर फिनान्शियल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स, फिनान्स कमिशन रिपोर्ट म्हणजे आर्थिक आणि प्रशासकीय संबंध आणि त्यामध्ये वित्त आयोग अहवाल. ओके. नेक्स्ट स्टेट ऑटोनॉमी अँड स्पेशल प्रोव्हिजन फॉर स्टेट म्हणजे राज्य स्वायत्तता आणि विशेष राज्यासाठी तरतुदी. ठीक आहे. आपण पाहाल की आर्टिकल 370 हटवण्यात आलेलं आहे, तर त्यानुसारच जे स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत डिफरंट स्टेट्ससाठी ॲज पर आर्टिकल 371. ठीक आहे, तर ते तुम्हाला रीड करायचे आहेत. त्यानंतर सबटॉपिक आहे कोऑपरेटिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकारी आणि स्पर्धात्मक संघ राज्यवाद. ओके. नेक्स्ट सबटॉपिक सिमेट्रिक अँड असिमेट्रिक फेडरलिझम म्हणजे सममितीय आणि असममित संघराज्यवाद. नेक्स्ट इंटरस्टेट काउन्सिल अँड इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स म्हणजे आंतरराज्य परिषद आणि आंतरराज्य पाणी विवाद. 7th टॉपिक आहे तुमचा GS पेपर 2चा एमर्जन्सी प्रोव्हिजन म्हणजे आणीबाणी तरतुदी. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ओके. त्याच्यात सबटॉपिक आहे प्रेसिडेन्शियल रूल म्हणजे अध्यक्षीय नियम. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी अध्यक्षांची भूमिका. ओके. रोल ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. त्यानंतर रोल ऑफ गव्हर्नर राज्यपालाची भूमिका, खूप इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. नेक्स्ट रोल ऑफ प्राईम मिनिस्टर. तुम्ही बघाल की ह्याविषयी ना मी मोस्ट इम्पॉर्टंट का बोलते इथे, बिकॉज नेक्स्ट मी तुम्हाला एक क्वेश्चन सुद्धा सांगणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर त्यामध्ये तुम्ही बघाल मोस्टली गव्हर्नरवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो मी इथे तुम्हाला ऑलरेडी मेन्शन करून दिलेलं आहे की हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे ॲज पर UPSC और MPSC पर्स्पेक्टिव्ह. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे रोल ऑफ प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधानांची भूमिका. नेक्स्ट सब टॉपिक रोल ऑफ कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्री परिषदेची भूमिका अँड रोल ऑफ स्पीकरची काय भूमिका असेल. ओके. 10th टॉपिक पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर म्हणजे संसद आणि राज्य विधानमंडळ. त्यामध्ये सब टॉपिक्स काय आहेत पहा. पार्लिमेंटरी डेमोक्रेसी संसदीय लोकशाही. आपली इंडिया ही एक पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे. ओके. तर त्याच्याविषयी तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट सब टॉपिक सॉव्हरेनिटी अँड पॉवर्स ऑफ पार्लिमेंट मीन्स सार्वभौमत्व आणि अधिकार संसद. ठीक आहे. म्हणजे संसदेचे काय अधिकार असतील किंवा पॉवर्स असतील. ओके. नेक्स्ट रोल अँड प्रिव्हिलेजेस ऑफ पार्लिमेंटरियन्स म्हणजे विशेष अधिकार. पार्लिमेंटरियन्स म्हणजे खासदारांचे जे विशेष अधिकार असतात ते आणि त्यांची भूमिका खासदारांची. ओके. नेक्स्ट सब टॉपिक डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स अँटी डिफेक्शन लॉ. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असेल बिकॉज तुम्ही जाणता की महाराष्ट्रामध्ये आता सध्या काय चालू आहे, येत्या 1 महिन्यामध्ये काय झालं आहे. अँटी डिफेक्शन लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउअडेज. तर ह्याच्याविषयी तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे सदस्यांची अपात्रता आणि पक्षांतर विरोधी कायदा काय आहे ॲज पर 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. हे सगळं तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करणार आहोत म्हणजे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये. सो यू जस्ट स्टे ट्यून्ड. ओके. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत जातील. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ बिल्स अनालिसिस ऑफ डिफरंट कॉन्स्टिट्युशनल बिल म्हणजे बिलांचे विविध प्रकार आणि वेगवेगळ्या घटनात्मक विधेयकांचे विश्लेषण. ओके. नेक्स्ट पार्लिमेंटरी कमिटीज म्हणजे संसदीय समित्या अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टन्स ऑफ राज्यसभा अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे राज्यसभेचे महत्त्व आणि राज्य विधान परिषद.
ओके, नेक्स्ट आय थिंक इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ज्युडिशियरी, न्यायपालिका. ठीक आहे, तर त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे इश्यूज रिलेटेड टू ज्युडिशियरी, म्हणजे न्यायपालिकेशी संबंधित मुद्दे. अँड रोल ऑफ ज्युडिशियरी इन इंडियन डेमोक्रेसी, म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेची लोकशाहीमध्ये भूमिका. ओके, नेक्स्ट सब टॉपिक ज्युडिशियल रिव्ह्यू, ॲक्टिव्हिजम अँड PIL, म्हणजे न्यायिक पुनरावलोकन, सक्रियता आणि जनहित याचिका. ओके, हा देखील एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲज पर MPSC और UPSC पर्स्पेक्टिव्ह, ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके, म्हणजे न्यायिक पुनरावलोकन. ओके, 12th पॉइंट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजे स्थानिक सरकार. ओके, त्यामध्ये काय आहे, इव्होल्युशन ऑफ पंचायती राज सिस्टीम, म्हणजे पंचायत राजची उत्क्रांती कशा प्रकारे झाली. देन इम्पॉर्टन्स ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजे स्थानिक स्वराज्याचे महत्त्व काय आहे. ओके, देन आणि स्थानिक स्वराज्य गव्हर्नमेंट काय आहे. देन कॉन्सेप्ट ऑफ डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन, म्हणजे लोकशाहीची संकल्पना. देन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ पंचायती राज सिस्टीम, म्हणजे पंचायती राज सिस्टीमची संघटनात्मक रचना काय आहे. देन किंवा लोकशाहीची संकल्पना, विकेंद्रीकरण. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ पंचायती राज सिस्टम, जे मी तुम्हाला आता सांगितलं. रोल अँड फंक्शनिंग ऑफ लोकल बॉडीज, म्हणजे पंचायती राज सिस्टमची किंवा स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यांची भूमिका आणि त्यांचे कार्य काय आहेत. ओके, देन फिनान्सिंग मेकॅनिझम, म्हणजे वित्त पुरवठा यंत्रणा. देन नेक्स्ट टॉपिक इज इलेक्शन, निवडणूक आयोग. ओके, म्हणजे रोल ऑफ इलेक्शन कमिशन, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे. ओके, रोल ऑफ पॉलिटिकल पार्टीज, म्हणजे डिफरंट पॉलिटिकल पार्टीजचा रोल काय आहे, त्यांची भूमिका काय आहे पॉलिटिकल सिस्टीममध्ये. देन सलेंट फीचर्स ऑफ RPI ॲक्ट, RPI ॲक्टची वैशिष्ट्ये काय आहेत. ओके, डिलिमिटेशन कमिशन मीन्स परिसीमन आयोग, डिलिमिटेशन आयोग जो असतो तो, त्याचे रिसेंट इश्यूज जे आहेत ना, चालू आहेत, तुम्ही न्यूजपेपरमध्ये रीड करत असाल. ओके, ते इश्यूज. देन इलेक्टोरल मेकॅनिझम अँड रिफॉर्म्स, म्हणजे निवडणूक यंत्रणा आणि त्यात होणाऱ्या सुधारणा. ओके, आता आपण कॉन्स्टिट्यूशनलशी रिलेटेड टॉपिक्स बघितले. आता आपण IRचे टॉपिक्स बघूयात, काय असतील IRचे इम्पॉर्टंट टॉपिक्स सिलेबस वाईज. ओके, तर 14 टॉपिक आपण बघतोय. इंडियाज इंटरनॅशनल रिलेशन्स बेस्ड ऑन लोकेशन, म्हणजे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध कशावर आधारित, त्याच्या लोकेशनवर आधारित. ओके, इंडियाच्या लोकेशनवर आधारित. आता हा जो टॉपिक मी तुम्हाला सांगते ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. इंडिया अँड इट्स नेबर्स, म्हणजे भारत आणि भारताचे शेजारी. ह्याविषयी तुम्हाला बघाल तुम्ही की एव्हरी इयर MPSC किंवा UPSC ह्या टॉपिकवर क्वेश्चन विचारतेच. ओके, तर नेबर्स कोणते कोणते आहेत आपले, लाईक पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका, चायना अँड नेपाळ. ओके, नेक्स्ट सब टॉपिक आहे त्याच्यामध्ये इंडिया अँड व्हेरियस ऑर्गनायझेशन, म्हणजे भारत आणि विविध संघटना, लाईक UN, युनायटेड नेशन्स, G20, एशियन. ओके, त्यानंतर ASEAN आणि GCC, IMF, EU, हे सगळ्यांचे तुम्हाला फुल फॉर्म्स देखील आम्ही सांगणार आहोत. तुम्ही जस्ट चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, वर्ल्ड बँक देखील आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक रिजनल ऑर्गनायझेशन, त्यामध्ये काय आहेत, ब्रिक्स, SCO अँड ASEAN. ओके, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ब्रिक्सचा काय फुल फॉर्म आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. यांचा उगम कसा झाला आणि एक्झॅक्टली आता सध्या काय स्टेटस आहे या सगळ्या रिजनल ऑर्गनायझेशन्सचं, ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ओके, नेक्स्ट सब टॉपिक इज भारत आणि 5 UNSC मेंबर्स. कोणते कोणते UNSC मेंबर्स आहेत, परमनंट मेंबर्स. ओके, इथे मी परमनंट टाकायचं माझ्याकडून राहून गेलं. 5 परमनंट मेंबर्स कोणते कोणते आहेत, USA, फ्रान्स, चायना, रशिया अँड UK. ओके, नेक्स्ट सब टॉपिक इंडियाज रिलेशन्स विथ EU, मिडल ईस्ट, जपान, USA, ऑस्ट्रेलिया, रशिया अँड चायना. ओके, हे मी इथे हायलाईट का केलेलं आहे यांना, बिकॉज ह्यांच्यासोबतचे जे आपले रिलेशन्स आहेत ना या देशांसोबत,
दे आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज त्याच्यावर क्वेश्चन आपण बघतो एव्हरी इयर किंवा अल्टरनेट इयरला ह्यांच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ओके, सो दॅट्स वाय आय हॅव हायलाइटेड हिअर. तर तुम्ही ह्या ज्या देशांसोबत आपले रिलेशन्स आहेत ते चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे, मीन्स त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. नेक्स्ट, इंडिया अँड 5 UNSC मेंबर्स. मी ऑलरेडी इथे वरती टाकलेलं आहे याविषयी. इंडिया अँड 5 UNSC मेंबर्स. ओके, 5 परमनंट मेंबर्स. देन इंडियाज फॉरेन पॉलिसी, म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण ड्युरिंग डिफरंट फेजेस, भिन्न भिन्न टप्प्यांनुसार काय आहे इंडियाची फॉरेन पॉलिसी. फर्स्ट फेज काय कोणती आहे? पोस्ट इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्योत्तरचा जो टप्पा होता त्याच्यामध्ये काय आपली फॉरेन पॉलिसी होती. देन शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉरच्या दरम्यान काय होती. देन नॉन अलाइनमेंट मुवमेंट, नॉन अलाइनमेंट जी चळवळ आपली चालली होती त्याच्यामध्ये काय होतं. देन इंडियन फॉरेन पॉलिसी काय होती. देन वॉर टाइम विथ पाकिस्तान अँड चायना, म्हणजे पाकिस्तानशी जो पाकिस्तानसोबत जो युद्धकाळ होता, त्यानंतर चीनसोबत जो युद्धकाळ होता आपला, त्यामध्ये आपली भूमिका काय होती. ओके, नेक्स्ट इज फॉल ऑफ द USSR, म्हणजे USSRचं पतन झालं 1991 मध्ये. ओके, तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. देन पोस्ट 9/11चा जो हल्ला झाला आपल्यावर मुंबईमध्ये, त्यानंतर आपण कोणती फॉरेन पॉलिसी एक्सेप्ट केली ती. देन करंट इव्हेंट्स, म्हणजे लाईक कोरोना व्हायरस, वॅक्सिन डिप्लोमसी एटसेट्रा. ओके, चालू घडामोडी ज्या काय आहेत त्याच्यानुसार आपली फॉरेन पॉलिसी कशा प्रकारे बदलली आहे आता सध्या, ते देखील तुम्हाला रिसेंट इव्हेंट्समध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, करंट अफेअर्सचा पार्ट म्हणून. आता आपण बघूयात की कशा प्रकारे ना क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ह्या GS पेपर 2 मध्ये. फर्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशन. तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाशी रिलेटेड कोणते कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर बिफोर दॅट मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्यावर कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आय मीन तुम्हाला कसं अप्रोच करायला पाहिजे इंटरनॅशनल रिलेशन्सचा जे टॉपिक आहे ना, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही ना ऐतिहासिक संबंध जे आहेत त्या डिफरंट नेशनसोबत आपल्या भारताचे, ते कशा प्रकारे आहेत ते तुम्ही अभ्यास करा त्याचा. देन आर्थिक संबंध, इकॉनॉमिक रिलेशन्स कसे आहेत, अँड समकालीन मुद्दे, म्हणजे आता करंट इव्हेंट्समध्ये काय चालू आहे डिफरंट स्टेट्स बरोबर आपलं कशा प्रकारचे रिलेशन्स आहेत, आणि संघर्षाची क्षेत्र लाईक आपला इंडो पॅसिफिक झोन जो त्याच्यामध्ये चायना जे काही कुरघुडी करत आहे. देन चायनासोबत आपले गलवान व्हॅलीवरती जे क्लॅशेस चालू आहेत ते, लँडमार्क करार जे काय आहेत, आणि जे मी आता तुम्हाला सांगितलं की चायनासोबत पाकिस्तानसोबत ज्या काही हालचाली होत आहेत आणि फ्युचरमध्ये काय आपण चांगलं करू शकतो याविषयी तुम्ही जोर द्या इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये. ओके, त्यानंतर भारतीय डायस्पोरा देखील, म्हणजे डिफरंट नेशन्समध्ये आपले जे इंडियन्स वर्क करतायत त्यांच्यापासून कशा प्रकारे आपल्या इंडियाला फायदा होईल ते देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल. ओके, नेक्स्ट इज आपण ना क्वेश्चन्स बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट आर द मेन सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. UPSCने 2007 साली हा क्वेश्चन विचारला होता, म्हणजे संविधान म्हणजे काय आणि भारतीयांची संविधानाचे मुख्य स्रोत काय काय आहेत. ठीक आहे, हा क्वेश्चन 2007 मध्ये विचारलेला होता. तुम्ही बघशाल की कशा प्रकारे रिपीट झालेले आहेत हेच क्वेश्चन. ओके, पहा सेकंड क्वेश्चन, एक्झामिन द नीड फॉर द रिव्ह्यू ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकनाची गरज तपासा. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, डू यू थिंक there is need for a review of the Indian Constitution, justify your view. UPSCने 2007 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे भारतीयांच्या संविधानाचे आढावा घेण्याची गरज आहे का असे तुम्हाला वाटते का, आणि तुमच्या दृष्टिकोनाचे समर्थन करा, म्हणजे घटनात्मक नैतिकताचे समर्थन करा. ठीक आहे, देन कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, घटनात्मक नैतिकतेवर तुम्हाला काय काय क्वेश्चन्स विचारले आहेत ते बघूयात आपण. फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये, व्हॉट इज मेंट बाय द टर्म कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, म्हणजे संविधानिक नैतिकता या शब्दाचा अर्थ काय आहे, आणि हाऊ डज वन अपहोल्ड द कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. UPSCने 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, म्हणजे एखादी व्यक्ती घटनात्मक नैतिकता टिकवून ठेवू शकते का, कशा प्रकारे ठेवू शकते. ओके,
नेक्स्ट UPSCने 2021ला विचारलेला क्वेश्चन आहे, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इज रूटेड इन द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. व्हेरी रिसेंट क्वेश्चन आहे बघा. अँड इज फाउंडेड ऑन इट्स इसेन्शियल फॅसेट्स. एक्सप्लेन द डॉक्ट्रिन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी विथ द हेल्प ऑफ रिलिव्हंट ज्युडिशियल डिसिजन. ओके, म्हणजे संविधानिक नैतिकता हे संविधानातच आहे आणि त्याचा आवश्यक पैलूंवर आधारित आहे. तर या सिद्धांताचे स्पष्टीकरण द्या आणि संबंधित न्यायिकांच्या मदतीने घटनात्मक नैतिकतेचे निर्णय जे काही घेण्यात आलेले आहेत ते देखील एक्सप्लेन करा. आता नेक्स्ट टॉपिक बघा, आपण जो सिलेबसमध्ये बघितला त्याच्यावर कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्यावर फर्स्ट क्वेश्चन बघा, म्हणजे संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्ये. फर्स्ट क्वेश्चन UPSCने 1994ला विचारलेला आहे, 1994ला. डिस्क्राईब द एमर्जन्स ऑफ द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतीय संविधानामध्ये मूलभूत रचना सिद्धांताचे उदयाचे वर्णन करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स द डॉक्ट्रिन ऑफ बेसिक फीचर ॲज इंट्रोड्यूस्ड इनटू द कॉन्स्टिट्यूशन बाय द ज्युडिशियरी. UPSCने 2000 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. म्हणजे न्यायपालिकेद्वारे संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्यांचा सिद्धांत काय आहे आणि न्यायपालिकेद्वारे संविधानाचा जो परिचय करून दिला जातो ते मूलभूत वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. MPSCने 2010 साली विचारलेला क्वेश्चन आहे. बघा तुम्ही, आपण इंटर रिलेट करू शकतो की UPSCने जो क्वेश्चन वरती विचारलेला होता 2001 की 2 साली, तोच क्वेश्चन MPSCने इथे रिपीट केलेला आहे 2010 साली. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्ये काय आहे. ओके. नेक्स्ट, आर्टिकल 12 to 13 आणि 14 to 18, 19 to 21, 22 वरती जे क्वेश्चन्स विचारले आहेत, 23 to 24, आर्टिकल 25 to 28 आणि आर्टिकल 32. ओके, यांच्यावर कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बघूयात. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म रूल ऑफ लॉ. हाऊ डज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सिक्स टू एस्टॅब्लिश इट. UPSCने 1996 रोजी हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे भारतीय संविधानात कायद्याचे नियम कसे समजतात आणि ते कसे स्थापित करू इच्छिते भारतीय संविधान. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. UPSCने 1993 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. ओके. याचा अर्थ तुम्हाला सकारात्मक भेदभावाने काय समजते आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय. ओके. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द कॉन्सेप्ट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. डज इट कव्हर द हेट स्पीच ऑल्सो. इलॅबोरेट. UPSCने 1993 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. म्हणजे भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना तुम्हाला काय समजते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्यात द्वेषयुक्त भाषण देखील समाविष्ट आहे, ते विस्तृतपणे सांगा. ओके. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. हाऊ हॅव द कोर्ट्स एक्सपांडेड इट्स मीनिंग इन रिसेंट इयर्स. UPSCने 2006 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. मीन्स जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार काय आहे आणि न्यायालयांनी त्याला कसं एक्सपांड केलेलं आहे. ओके. त्याची जी संकल्पना आहे ती कशी एक्सपांड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट स्पेसिफिक प्रोव्हिजन्स एक्झिस्ट इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अबाउट चाइल्ड लेबर. UPSCने 2006 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. मीन्स भारतीय राज्यघटनेत कोणत्या विशिष्ट तरतुदी आहेत बालमजुरांसाठी. ओके. सिक्स्थ क्वेश्चन, what are the provisions mentioned in Article 25 of Indian Constitution? What are the controversy about it recently? UPSCने 2007 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. इट मीन्स भारतीय कलम 25 मध्ये कोणत्या तरतुदी नमूद केलेल्या आहेत संविधानामध्ये आणि त्यावर अलीकडे काय वाद सुरू आहेत. ओके. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असू शकतो तुम्हाला बिकॉज ऑफ हिजाब इश्यू अँड ऑल. हा क्वेश्चन मे बी रिपीट केला जाऊ शकतो ह्या इयरला 2023ला. ओके. सेवन्थ क्वेश्चन, व्हाय इज आर्टिकल 32 कन्सिडर्ड ॲज अ कॉर्नरस्टोन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. UPSCने 1995 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे कलम 32 हा भारतीयाचा आधारशिला मानला जातो, भारतीय संविधानाचा. ओके. याविषयी तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे या क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन,
व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज. UPSCने 2007 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. इट मीन्स घटनात्मक अधिकाराचे महत्त्व काय आहे आणि त्याचे उपाय सांगा. ओके, नेक्स्ट म्हणजे घटनात्मक अधिकाराचे उपाय सांगा. ठीक आहे. देन फंडामेंटल राईट्स अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे, त्यांच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी अँड डू यू थिंक the latter have been adequately implemented. UPSCने 1992 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे मूलभूत हक्क आणि निर्देशक तत्व यांच्यातील फरक, राज्य धोरणामधील फरक सांगा आणि नंतर ते पुरेसे झालेले आहेत असे तुम्हाला वाटते का. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट अँड DPSP. बघा तोच क्वेश्चन MPSCने इकडे 2011 मध्ये रिपीट केलेला आहे, जो मी तुम्हाला सिलेबस एक्सप्लेन करताना देखील सांगितला होता. म्हणजे मूलभूत अधिकार आणि DPSP मधील फरक स्पष्ट करा. देन संघराज्यवाद म्हणजे फेडरलिझमवर कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले आहेत ह्या टॉपिकवर ते बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, इंडिया इज नॉट अ फेडरेशन बट इट हॅज डेफिनेट फेडरल फीचर्स. बिकॉज आपण बघतो की USA मध्ये काय आहे, ते फेडरेशन आहे, त्यांच्यामध्ये स्टेट्स क्लोज आलेले आहेत, स्टेट्स युनाइट झालेले आहेत. आपल्या इंडियामध्ये तसं नाही आहे, तर त्याच्याविषयी क्वेश्चन विचारलेला आहे. UPSCने 2000 साली क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे भारत हा संघराज्य नसून त्याचे निश्चित संघराज्य आहे आणि त्याची वैशिष्ट्य लिहा. ओके, नेक्स्ट, व्हाय इज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉल्ड अ क्वाझी फेडरल कॉन्स्टिट्यूशन. ओके, UPSCने 2003 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. मीन्स भारतीय राज्यघटनेला अर्धवट क्वाझी फेडरल का म्हटले जाते, अर्धवट फेडरल का म्हटले जाते, म्हणजे संघराज्य जे आहे ते का म्हटलं जातं. ठीक आहे, UPSCने 2003 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. देन फेडरल अँड युनिटरी गव्हर्नमेंट, MPSCने 2009 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला डिस्कस करायचा आहे त्याच्याविषयी, युनिटरी गव्हर्नमेंट आणि फेडरल गव्हर्नमेंट विषयी. ओके, आता वेलफेअर स्कीम्स हाच तुमचा GS2चा पार्ट आहे, तुमच्या GS2च्या सिलेबसमध्ये आहे हा पार्ट. वेलफेअर स्कीम्स, ओके, गव्हर्नमेंट डिफरंट स्टेट्स किंवा युनियन गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट जे स्कीम्स घेऊन येतं त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, म्हणजे कल्याणकारी योजना ज्या असतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत ते बघूयात. डिस्कस एज्युकेशनल अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज डिसेबल्ड पर्सन्स प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. टू द असणार आहे ते, आय थिंक इट्स टायपिंग मिस्टेक. टू द डिसेबल्ड पर्सन प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. MPSCने 2009 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. मीन्स अपंगांच्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधीवर चर्चा करा, सरकारने प्रदान केलेल्या. ओके, देन सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन लेबर स्कीम्स अँड प्रोग्राम्स. MPSCने 2010 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे कामगार योजना आणि त्याचे कार्यक्रम जे आहेत ते स्पष्ट करा. देन थर्ड क्वेश्चन, इलॅबोरेट दी व्हेरियस स्कीम्स फॉर वुमन एम्पॉवरमेंट. MPSCने 2010 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, म्हणजे महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती द्या त्यांच्या सक्षमीकरणासाठी. मी तुम्हाला GS1चा सिलेबस सांगताना देखील तुम्हाला सांगितलं होतं की वुमन एम्पॉवरमेंट जो टॉपिक आहे ना तो UPSC साठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. इट्स अ हॉट टॉपिक फॉर UPSC. तर तुम्ही बघाल की एव्हरी इयर त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो आणि ॲज MPSC हॅज कॉपीड इट्स पॅटर्न, UPSCचा पॅटर्न कॉपी केलेला आहे. तर तुम्ही बघाल की एव्हरी इयरला तुम्हाला MPSC देखील हा क्वेश्चन, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन GS1 और GS2 मध्ये विचारणारच. ओके, डेफिनेटली, मार्क माय वर्ड्स. देन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांच्याविषयी कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर इम्पॉर्टन्स ऑफ पंचायती राज सिस्टम, MPSCने 2009 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. म्हणजे पंचायती राज व्यवस्थेचे महत्व. ओके, सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. म्हणजे MPSCने 2011 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. 73व्या घटना दुरुस्तीचे महत्व काय आहे ते स्पष्ट करा. देन थर्ड क्वेश्चन, डिफाईन पंचायती राज सिस्टम. ओके, म्हणजे पंचायती राज व्यवस्थेची व्याख्या करा. ओके, MPSCने 2010 साली हा क्वेश्चन विचारला होता.
Then next question, fourth question, explain the role of village panchayat in rural development. MPSC ने 2009 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. ग्राम विकासातील ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट करा. ओके. देन फिफ्थ क्वेश्चन, explain the role of land reforms, cooperative institutions, major infrastructure development projects in rural development. MPSC ने 2011 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. जमीन सुधारणा सहकारी संस्थांची भूमिका स्पष्ट करा आणि ग्रामीण विकासातील प्रमुख पायाभूत सुविधा ज्या आहेत विकास प्रकल्पामध्ये त्या देखील स्पष्ट करा. देन UPSC ने 1981 साली विचारलेला क्वेश्चन, पंचायती राज has been designed to function as a grassroots of democracy in India. Describe its organizational setup. What is the present position, access, the performance of पंचायती राज system. ओके, म्हणजे पंचायती राज हे ग्रासरूट म्हणून काम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे भारतीय लोकशाहीमध्ये. तर त्याच्या संघटनात्मक सेटअपचे वर्णन करा आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे. पंचायती राजच्या कामगिरीवर जी काय प्रवेश प्रणाली आहे त्याविषयी तुम्ही वर्णन करायचं आहे. देन सेवन्थ क्वेश्चन, UPSC ने 1983 ला विचारलेला आहे. इम्पॉर्टंटली, व्हॉट वेअर द एम्स विथ विच हू वॉज क्रिएटेड इन इंडिया दिस चेंज बी फुलफिल्ड पोझिशन ऑफ पंचायती राज. ओके, 1983 ला UPSC ने विचारलेला क्वेश्चन आहे. भारतात कोणकोणत्या उद्देशाने पंचायती राज निर्माण केलेले होते आणि त्याची स्थिती पूर्ण होईल का. ओके. नेक्स्ट, एट्थ क्वेश्चन, द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट सिस्टम इन इंडिया हॅज नॉट प्रूव्ड टू बी इफेक्टिव्ह इंस्ट्रुमेंट ऑफ गव्हर्नन्स. क्रिटिकली एक्झामाइन the statement and give your views to improve the situation. UPSC ने 2017 साली विचारलेला हा क्वेश्चन आहे. मीन्स भारतातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था सिद्ध झालेली नाही आणि शासनाचे प्रभावी साधन म्हणून. ओके, त्याचे गंभीरपणे परीक्षण करा आणि विधान आणि सुधारण्यासाठी आपले विचार द्या ही परिस्थिती सुधारण्यासाठी. ठीक आहे. नाइन्थ क्वेश्चन, हायलाइट द सिग्निफिकन्स ऑफ 73rd अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. UPSC ने 1998 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे 73व्या दुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करा भारतीय संविधानामध्ये. ओके. 10th question, define grassroots democracy. What is the relationship between grassroots democracy and good governance? हा क्वेश्चन PSIR चा आहे, म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये UPSC ने विचारलेला आहे ऑप्शनल मध्ये. ओके, मीन्स तळागाळातील लोकशाहीची व्याख्या करा आणि त्याचा संबंध काय आहे. मीन्स तळागाळातील लोकशाही आणि सुशासन यांच्यामध्ये. देन 11th क्वेश्चन, why 73rd and 74th Amendment Act called half-baked cake? Again, PSIR म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स ऑप्शनल जो आहे त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता UPSC ने प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, मीन्स 73rd आणि 74th दुरुस्ती जी झाली ते कायद्याला हाफ बेक्ड केक का म्हणतात. ओके. नेक्स्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट क्वेश्चन, 12th question, steps taken by the government to strengthen the democratic decentralization in a rural and urban areas. ओके, अगेन हा PSIR चा क्वेश्चन आहे. मीन्स पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स ऑप्शनल मध्ये विचारलेला. लोकशाही बळकट करण्यासाठी सरकारने पावले उचललेली आहेत. तर ग्रामीण आणि शहरी भागात विकेंद्रीकरण करण्यासाठी ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ह्या क्वेश्चन मध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिलीसोबत जे कोणी MPSC साठी प्रिपरेशन करत असतील. आणि असे नवनवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ऑल द व्हेरी बेस्ट.